बर चला अमोल बाळा निघू का मी? हो बाबा, पण रात्री लवकर या. बर चला बाय 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 मा. बाय बाय. चला बाबा येते. हो ना येते ग. चला दादा. बापू येते. दादा तुम्ही पण या आता आणि ती फोटो लवकरात लवकर पाठवा. हो. काय हो एवढा भारी कॅमेरा आणला होता, बायकोचा एक फोटो तरी काढायला लावायचा. अगं मोना, तुझ्या लक्षात आलं तर मला आठवण करून द्यायची की. हा तुम्ही काही लक्षात ठेवू नका, सगळं मलाच सांगावं लागतं बाई. मोना ऐक की, अगं मोना ऐक की. मोना विनायकराव, रात्री झोप तर नीट लागली ना तुम्हाला? हा लागली ना. नाही अहो, हॉलमध्ये जरा मच्छर आहेत, आज काहीतरी उपाय करू आपण. अहो एवढा दमलो होतो ना की काय कळलंच नाही बघा. असू दे, तसं बी अहो पुण्यात डेंग्यूची साथ चालू आहे, काळजी घेतली पाहिजे. बर बर आज करूया काहीतरी. हा हे बघ अमोलच्या अपेक्षा वाढत चालल्या. हो पण माझं असं म्हणणं अर्जुन तुला कळतंय, त्याला नंतर सगळं कळालं तर किती त्रास होईल. कळतंय मला पे, आपण सांगू त्याला. काय सांगायचं? बाबा आणि जरा सावकाश की, आता जर तू बरं झालंस ना. मी एकदम ओके आहे. तुम्ही आता एकच आहात ना. मम्मा बाबा, तुम्ही दोघे असं वेगळं नाही राहायला पाहिजे. अरे बाळा आम्ही एकत्रच होत की. तसं नाही ग मा. इकडे हॉलमध्ये रात्री बापू आणि आजोबांना खूप त्रास चावली. तुम्ही दोघं एकत्र राहिलात तर बापू आणि आजोबांना एक रूप रिकामी होईल. बर ठीक आहे बाळा, आपण करू त्यासाठी काहीतरी. हा काय करणार बाबा तू? तुम्ही दोघं जण एकत्र नाही राहिला तर मी बापूंना आणि आजोबांना माझी खोली देईन. आणि मग तू? मी हॉलमध्ये झोपेल. जाऊ दे मादास. हे बघ आपण या विषयावर संध्याकाळी आल्यावर बोलूयात. हा आता कामाची गडबड आहे ना, उशीर होतोय की नाही. हा आम्ही निघतो लगेच, कामावर जायचंय. तू दोन्ही आजोबांबरोबर दिवसभर मस्त खेळ. काय? ओके बाबा. ओके मा. बाय बाय बाय. काळजी. चिंचुके, पुण्यात आपलं पथक कुठे हवं त्याचे या डिटेल्स आहेत. ही फाईल एकदा बघून घ्या. आणि हो, आपल्या ज्या पेंडिंग केसेस आहेत ना त्याचा लवकरात लवकर छडा लावायचा, त्यामुळे कामाचा स्पीड वाढवा. हो मॅडम. मॅडम एक गोष्ट बोलू का? बोला ना चिंचुके. नाही म्हणजे साहेबां तुम्ही पहिल्यासारखं नॉर्मल वागत नाही. तुमच्यात काय तणाव आहे का? चिंचुके काय म्हणायचे तुम्हाला? मॅडम मी नेहमी बघतो म्हणजे साहेब टेन्शन मध्ये असतील ना तर साहेबांचं कामावर लक्ष नसतं, आणि तुम्ही टेन्शन मध्ये असला की तुम्ही स्वतःला कामात गुंतवून घेता, म्हणून म्हणतो. नाही असं काही नाहीये. मॅडम काय असेल तर मला सांगा, मी आहेच बरं का. चिंचुके अहो, काल अर्जुनने अप्पी आणि अमोल बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. काय? कधी बसून? जाऊ दे ना चिंचुके, यात पण माझीच चुकी आहे. अर्जुन तिथे आला नाही त्यामुळे मी त्याच्यावर चिडली होते. मॅडम तुमची कशी काय चूक? अहो साहेबांचा तुमचा साखरपुडा झालाय आणि तुम्ही त्यांना प्रेमाने भेटायला बोलावून ते आले नाहीत तर तुम्ही चिडणं साहजिकच आहे की. हो पण मला सांगतो मॅडम, साहेबांनी ना जुनी नाती ताजी करून ना लई मोठी चूक केली. मला सांगा आता अशाने तुमचं नवीन नातं कसं निर्माण होईल? ते काय मला कळत नाही, पण हो अर्जुनवर माझं जीवापाड प्रेम आहे एवढंच कळतंय आता तरी. ती काय सांगायची गोष्ट आहे का मॅडम? तुम्ही साहेबांसाठी एकदम परफेक्टच आहे. साहेबच आता नाही चिंचुके, अहो अर्जुनच्या आयुष्यात अमोल आत्ताच आलाय त्यामुळे त्याचं हे वागणं साहजिक आहे, आणि त्याला राहायचंय ना अमोल बरोबर तर राहू दे, मला काहीच अडचण नाही. मॅडम लय समजुतीने घेताय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कालची फाईल. हां ही बघ साहेब, तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अपडेट केल्यात बरं का. गुड वर्क चिंचुके, फाईल सबमिट करा. थँक्यू साहेब. पण याच्यावर कार्य मॅडमने केलंय. गुड. थँक्यू सर. चिंचुके मी आलेच. या घरात दुसरं काहीच चालेल ना, आपलं नुसतं अमोलचं कौतुक. मोना हे थांबलं पाहिजे हा. आणि यावर एकच मार्ग आहे, रुपाली ते इकडे येणं.
बोल ग मोना. अहो रुपालीताई, तुम्ही तिकडे राहून काय करताय? म्हणजे अहो रुपालीताई, वंश आणि अर्जुन दादांची लव्ह स्टोरी रंगू लागली आहे बरं का. तुम्हाला सांगते, आज सकाळी अर्जुन दादांनी वंशना फुलं दिली आहेत. काय? अहो हो रुपालीताई, तुम्ही या, नाहीतर यांना एकत्र यायला 1 आठवडा पण लागणार नाही. आपण आम्हाला आता हे बघा, आपल्याला हे सगळं सामान आपल्या माझ्या रूम मध्ये घेऊन जायचंय. फैजा, अरे एक मिनिट छोटे सरकार. अहो काय चाललंय? मी मा आणि बाबा आम्ही या खोलीत एकत्र जाणार ना. तू आणि मामा माझ्या खोलीतला प्लीज. हे कुणी ठरवलं? मीच. अगं मामा, बापू आणि आजोबांना काल रात्री हॉलमध्ये डास चावले. मी जर इकडे राहिलो तर माझी रूम त्यांना मिळेल ना. अहो छोटे सरकार, अहो ऐका तरी. मोना, हे बघ, तुला आप्पीची रूम पुरून जाईल. हा, आता आप्पी अर्जुन बरोबर अमोल पण असतोय ना, मग त्यांना जरा मोठी रूम देऊ आपण. पण बापू. बाबा, आपली काही वेळ कमी आहे. तू पण काम कर. अरे तू एवढं ओझं घेऊन कुठे चाललायस बाळा? मी नेतो ते, तू दुसरं काहीतरी आण. हलकं काहीतरी घेऊन ये. हॅलो रुपालीताई, ऐकताय ना? काय केलं नाही ना तर हा अमोल आपल्या सगळ्यावर भारी पडेल. हा, ऐकलं मी. बघते काय करायचं. लवकर रुपालीताई, लवकर या, नाही तर सगळं संपेल. हा ठीक आहे. अवघड आहे. मी जर इकडे राहिलं तर सगळंच हाताबाहेर जाईल. नाही. शौर्य, आता अमोल त्याच्या मा आणि बाबांसोबत राहणार का? हो. मोना, अगं पोरं सकाळपासून काम करून दमली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर की. आणि हे बघ, सरबत पण कर. मी आश्रित असल्यासारखं माझं सगळं सामान बाहेर काढलं आणि आता मी ह्यांना खायला प्यायला घालू. काय ग, काय झालं? अहो बापू, मला बरं वाटत नाहीये. सकाळपासून मला थोडा विकनेस वाटतोय. लय काम केलं असशील ना सकाळपासून, दमली असशील तू. ठीक आहे, मी बघतो काहीतरी पोरांना खायला देतो. ये बात. थँक्यू नेती, तुझ्यामुळे मिशन रियुनियन कंप्लीट झालं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, मला माझ्या मित्राशी बोलायची परमिशन आहे का? हां, बोलणार आहे. अर्जुन, अरे अजूनही नाराज आहेस का तू? नाही, असं का वाटतंय तुला? अरे मग तू असं फॉर्मॅलिटी केल्यासारखं का बोलतोयस? अरे आपलं ठरलंय ना, कामाच्या ठिकाणी काम. हो अर्जुन, हे बघ, आपल्यामध्ये जे काही झालं ना ते मलाही नाही आवडलं आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. काय? अर्जुन, आपण आधी जसे मित्र होतो ना तसे राहू ना. ते तर आपण आहोतच की. हो अर्जुन, पण तसं नाही. म्हणजे आपलं लग्न ठरल्यापासून ना आपल्यात खूप टेन्शन्स आहेत. ते सगळं बाजूला ठेवून आपण आपली मैत्री चांगली सेलिब्रेट करू ना. म्हणजे आज आपण आईस्क्रीम खायला जाऊयात का? अरे अगं, आईस्क्रीम काही हरकत नाही. तुला नसेल जमत तर ठीक आहे, मला तुला कसलीच जबरदस्ती नाही करायची. अगं असं नाही काय, जाऊ आपण, माझी काहीच हरकत नाही. बरं ठीक आहे. थँक्यू अर्जुन. आणि हो, तू एकदम बिनधास्त राहा. मी घेईन सगळं समजून. माझं तुला यापुढे कसलंच टेन्शन नसेल. आर्या, तुला थँक्यू खूप मनापासून मला समजून घेतल्याबद्दल. आपण राहू पहिल्यासारखे मित्र. आणि तुला पण काय वाटलं, काय बोलावंसं वाटलं तर बोलच. अर्जुन, अजून एक गोष्ट. मी अधूनमधून अप्पीच्या घरी आले तर चालेल का? म्हणजे काय हरकत नाही, पण असं अचानक काय? अर्जुन, अरे अमोल खूप गोड मुलगा आहे आणि ह्या वयात त्याचा जो समजूतदारपणा आहे ना तो मला खूप आवडला. नाही, खरंच अमोल खूपच गोड मुलगा आहे. त्याने माझ्या आयुष्यात आनंद भरून टाकला अक्षरशः. मला खूप भारी वाटतं त्याच्याबरोबर. अरे म्हणूनच मला त्याच्याबरोबर खेळायचंय, बोलायचंय, त्याला भेटायचंय. आणि त्या निमित्ताने त्याच्या मनात माझ्या बाबतीत जो कडवटपणा झाला असेल ना तो थोडा तरी कमी होईल. ठीक आहे, काय हरकत नाही, तू येत जा. अर्जुन, अर्जुन, इतकी सोपी नाही ही आर्या.
मला जे हवं ना ते कुठल्याही मार्गाने मी मिळवतेच. आता बघतेच तुम्ही दोघं कसे एकत्र येतात ते. आर्या, हां अजून काय बोलायचंय का? नाही काही नाही, येते मी. विनायकराव, अहो ही सगळी रोप अमोलनं आणलेली बरं का, आणि त्याच्या त्या चिमुकल्या हाताने सगळी लावली. बघ की कशी भारी वाढलेत. विनायकराव, अहो माणसांना राहायला जागा नाही, तर यांना कुठं वाढायला जागा मिळायची, आणि त्यात बी. विनायकराव, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हाय की बरंच आहे म्हणे. पार्टनर, आज नाही ओळखत आपण एकमेकांना. काय झालं सांगा. बापू, अहो सगळ्या विचारांचा ना नुसता गुत्ता झालाय. म्हणजे हा बापू, पर मगाशी अमोलला, आप्पीला आणि अर्जाला एका खोलीत पाठवलं ना, ते माझ्या मनाला काय पटना बघा. अहो विनायकराव, आप्पींचं ना अर्जुनचं नवरा बायकोचं नातं आहे. हा आहे, पर अर्जाचं आता दुसरं लगीन ठरलं असताना हे असं. हा म्हणजे आता त्यांनी एकत्र राहू नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, पर आप्पी नसताना अर्जाला जो काही त्रास झालाय ना, तो मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आत्ता जरा कुठं घडी बसायला लागली, ती इसकटू नये असं मला वाटतंय हो. विनायकराव, अहो कारण असेल तरच परिणाम दिसतो. म्हणजे अर्जुनला झालेल्या त्रासाचं कारण बी तसं होतच की. अहो ते काय फक्त एकमेकाच्या वरच्या रागातनं होत नाही. म्हणजे काय माहित, तो त्रास त्यांना रागातनं नाही, तर त्या दोघांनी केलेल्या चुकांच्या पश्चातापातनं होत असेल. हा हे खरं आहे. आणि काळजी करू नका विनायकराव, त्यांच्यात गोडवा निर्माण करायला आता आपलं शेंडेफळ आहे की अमोल. आणि अमोल पुढे त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही, त्यामुळं ते नाहीत भांडणार आता. पराव, अमोलमुळं आज आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याची आशा आहे. पण अर्जा एकटा असताना त्याच्या भविष्याची काळजी वाटून मीच त्याला साखरपुडा करायची गळ घातली हो. हे बघा विनायकराव, लेकराच्या भविष्याची काळजी असणं हे काय वाईट नाही. अहो परत त्याच वेळी दुसऱ्याच्या लेकराचा विचार न करणं हे बी चुकीचंच आहे की बापू. म्हणजे बापू, आता अमोलमुळे अर्जुन आणि आप्पी एकत्र आले. पण या सगळ्यात ज्या आर्यानं लग्नाला तयारी दाखवली ना, तिच्यावर अन्याय करतो असं राहून राहून वाटतंय मला. सोप्या गोष्टी अवघड करताय बघा तुम्ही. अहो नाही बापू, आर्याचा आणि अर्जाचा साखरपुड्याचा घाट मीच घातला, आणि आता सगळे तिच्या विरोधात जात असताना मी गप्प का आहे हेच मला कळणं झालं. आता मला सांगा विनायकराव, आप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला केवळ तुमच्या सांगण्यामुळं, आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आता मला अर्जावर कुठलाच दबाव नाही टाकायचा. आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू, अहो अर्जानं सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायक, म्हणून मी म्हणतो की गोष्टींना थोडा वेळ देऊया. अहो आपल्या वेळी वेगळं होतं, आत्ताच्या मुलांचं वेगळं आहे, त्यांचा त्यांना विचार करू द्या. हा पण त्यांच्या बी मनात काय चाललंय ना तीच कळना झाले बघा. हे बघा विनायकराव, थोडा वेळ जाऊ द्या, त्यांना कळू द्यात आपलं एकमेकांवर अजून प्रेम आहे का, आपण एकमेकांबरोबर राहू शकतो का, त्यांचं त्यांना कळू द्यात. त्यांचा ते निर्णय घेतील आणि पर्यायानं आपल्याला बी कळेलच की. अहो पण आर्या. विनायकराव, मला विश्वास आहे आपल्या आप्पीन अर्जुन आर्यावर अन्याय होईल असं काय बी करणार नाही. हा पण मला परत अर्जाला ना त्रासात नाही बघायचं. विनायकराव, वनव्यात जेवढा त्रास जळणाऱ्या झाडांना होतो ना, तेवढाच त्रास त्या झाडांना कुशीत वाढवणाऱ्या भुईला पण होत असेल. अर्जुननं 7 वर्षात लय भोगलंय, पण आप्पीनं पण लय भोगलंय. आत्ता कुठे त्यांचं चांगलं व्हायची आशा निर्माण झाली बघा. बापू, अहो दोघांचे बी वाईट दिवस जाऊन चांगलं फळ यावं आणि दोघांचे विदेश आनंदात जावं एवढंच वाटतंय बघा. बरोबर आहे तुमचं, पण आपल्या हातात काय हो?
आपण फक्त झाडाला पाणी घालायचं, कसं आणि कुठं वाढायचं त्यांचं ते ठरवतील. नका लय विचार करू. काय तोंडे? येस मॅडम. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये आपण जे साहित्य पाठवलं होतं ते तिथे पोहोचलंय का ते एकदा क्रॉस चेक करा. ओके मॅडम. आणि या 2 फाईल यावर सह्या केल्यात त्या पण बघा. ओके, थँक्यू मॅडम. मी निघते. येस. नियती, तूच घडवून आणतेस का काही सगळं? मॅडम. मॅडम. सॉरी. काय झालं मॅडम? आज आपसुकच चेहऱ्यावर हसू दिसतंय. नाही म्हणजे एरवी अमोलसाठी घरी जायची घाई असायची, पण आज काहीतरी वेगळंच वाटतंय. नाही असं नाही काही, अमोलसाठीच घरी जायचंय. पण तसं तर काही दिसत नाही. नाही म्हणजे फुलांकडे बघून एकट्याच हसताय. सकाळी फुलं घेऊन आलात, आता माघारी घेऊनही जाताय. कोणी स्पेशल माणसांनी दिलेत का ही फुलं? नाही नाही, मीच आणली होती सकाळी. कसं ना मॅडम, एवढ्या दिवसात तुम्ही फुलांकडे बघणं तर दूरच, पण मन मोकळेपणाने कधी हसला सुद्धा नाही. आणि तुम्ही कितीही नाही नाही म्हटलत ना तरी मला नक्कीच खात्री आहे काहीतरी आहे. नहीं कसं ना मॅडम, जो आंखों से बया होता है वो लफ्ज किताबों में कहाँ होते हैं. काय तोंडे बघा, तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही. अजून गोष्टी नाही सुधारल्यात. म्हणजे अर्जुन अजूनही त्याच्या वेगळे होण्याच्या मतावर ठाम आहे. आम्ही आता फक्त अमोलसाठी एकत्र राहतो. व्हॉट? त्याचा साखरपुडा झालाय आणि अजूनही त्याला आर्याशीच लग्न करायचंय. मॅडम, तुम्ही इतक्या दिवसांनी एकत्र आलात, हे वाद हळूहळू मिटतील आणि मिटतायत. किमान तुम्ही अमोलसाठी तरी एकत्र राहताय ना? हो तेच म्हणते मी, आम्ही फक्त अमोलसाठीच एकत्र राहतोय. आता अर्जुनच्या मनात माझ्याविषयी कुठलीच भावना नाहीये काय तो. मॅडम, मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ देत, सगळं होईल व्यवस्थित. आणि मला खात्री आहे तुम्ही दोघं एकत्र नक्की या. बघू. बरं चला मी निघते, अमोल घरी वाट बघत असेल. ओके मॅडम. बाय. मॅडम, तुम्ही कितीही नाही म्हणलात ना तरी तुमचा चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच सांगतोय. मला खात्री आहे तुम्ही दोघं एकत्र नक्की येणार. ओढ आहे ना तुला अर्जुन अमोलला भेटायची, पण आज तुला मी लवकर घरी जाऊच देणार नाही. सर आत येऊ का? येस प्लीज. झाली का अर्जुन सगळी कामं? कामं कुठले होत आहेत, पण आजचं तर उरकलं. बरं तुला लवकर घरी जायचंय का? म्हणजे थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? बोल ना रिया, तुझं काय काम होतं का? अरे आपण आईस्क्रीम खायला आज जाणार होतो ना. आत्ता? बरं ठीक आहे, तुला घाई असेल तर तू जा घरी, काही हरकत नाही. मी पण ना वेडीच आहे. खरं तर मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्याशी म्हणजे त्या दिवशी तिकडे येऊन असं दंगा नव्हता ना करायला पाहिजे होता. अर्जुन तू मला अजूनही माफ नाही ना केलं. अरे आता आपण बोललोय की त्या विषयावर आता. हो पण मला ना काल रात्री झोपच लागली नाही. अरे अर्जुन तू खूप मोठ्या मनाचा आहेस आणि मी तुला डिझर्व नाही करत. सॉरी. बस बस आता बस. थोडी इमोशनल झाली मी, पण तू जा, तू त्यांना वेळ देणं महत्वाचं आहे. खरं तर मी तुला असं विचारायला नको होतं. तू जा. आर्या 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 आर्या, माझ्याकडे आहे थोडा वेळ, आपण जाऊ आईस्क्रीम खायला.